काय आपल्या भाग्याचं नाव? शिवम शिवम तावडे. बरं. शिवमचा काय अनुभव आला ते तुम्हाला? त्याची समज वाढली आता काही त्यापेक्षा चांगली. म्हणजे कसं म्हणता? त्याला काहीच कळत नव्हतं. हम्म. त्याला काय पाहिजे काय नको काहीच समजत नव्हतं. पण आता त्याला सगळं कळतंय. त्याला काय लागतं काय नसतं. हा नाही त्याला जरी बोलता येत नसतं तरी तो सांगू शकतो लोकांपुढे की मला हे पाहिजे हे नसतं. छान वाटतंय. हो. उभं राहून दाखवा. उभं राहण्याचं कसं होतंय पहिले नंतर? पहिले म्हणजे पूर्ण सांगता येईल सोडायचं उभं म्हणजे करायला शिकलो आता थोडं तरी कमीत कमी उभं राहतो. छान वाटतंय. चालतोय का जरा? नाही चालत नाही. दाखवा चालायला बरं गेले की चालून. जागेवरती बसतो. मला काय उचल तर चल चला बा चला आपल्याला जायची दूर जायचं ना तुला चल. बस निश्चित तुम्हाला फरक जाणवतोय. तुम्हाला वडील म्हणून काय फरक दिसतोय तुम्हाला? म्हणजे गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही याला घेऊन आलो. त्यावेळी याच्यामध्ये काहीच फरक नव्हता. म्हणजे याला आपल्याला काय द्यायचंय काय पाहिजे त्याला असं काही सांगता येत नव्हतं. त्याला विचारलं तुला खायचंय का तो काहीच बोलत नव्हता. मान वगैरे काय हलत नव्हता. आता मानेने हा नाही अशी तरी प्रतिक्रिया देतोय तो. असे समज वाढली त्याच्यात आणि पालथा वगैरे पाडायला लागला तो. थोडीशी मान धरण्यामध्ये फरक आहे त्याच्यात. म्हणजे हे मुलं बऱ्याच वेळा हाताशोधात पाहतात की नीटच नाही होणार म्हणून. तुम्ही काय सांगाल हा अनुभव तुम्ही 6 महिन्याच्या? आम्ही आता असं सांगू इच्छितो की आपण निराश व हताश न होता शिंदे सरांच्या इथे येऊन मुलांची ट्रीटमेंट करून घ्या आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. खरंच 100% मी म्हणतो फरक पडतोच आहे. पण तुम्ही प्रयत्न करायला कमी पडू नका. इथं जे सुविधा आहेत त्या सुविधाबद्दल काय सांगाल? काय काय सुविधा व्यवस्थितमध्ये आहेत. म्हणजे सरांचं दिवसातून 4-5 राऊंड होतात. ऍडमिट केल्यानंतर पेशंटला त्यांचे म्हणजे दुपारी संध्याकाळी नोट डाऊन करतात. एक पेशंट नक्की काय करतोय हालचाल कशा आहेत त्याच्या पूर्ण म्हणजे त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये असतं पेशंट. त्यामुळे ऍडमिट राहणं गरजेचं आहे. त्याशिवाय म्हणजे त्याची हे समजत नाही. तो बोलत नाही ना. नाही तो सांगू शकत नाही स्वतः त्याला काय पाहिजे काय होतंय किंवा काय नाही. आणि अशा पेशंटमध्ये फक्त लक्षणिक हालचालींवरून ट्रीटमेंट करता येते. अगदी. त्याच्यामुळे आपला प्ले ग्रुप पण आहे. बरोबर. त्याच्याबद्दल काय सांगा? प्ले ग्रुप मध्ये आपण घेऊन गेल्यानंतर तो कसा खेळतोय किंवा त्याच्या हालचाली ऍक्टिव्हिटी किती आहेत त्याच्या काय करतोय किती खेळतोय त्याला बॉल कळतोय का टेबल ठेवले त्याचे लावतोय का याच्या आधारे सगळी त्याची ट्रीटमेंट करतात सर. छान वाटतंय. हो एकदम. हे खूप खर्चिक आहे सगळा कार्यक्रम? नाही खर्चिक नाहीये. परवडण्याजोगा आहे. सर्वसामान्यांना काय असं काही याच्यासारखं नाही की बाबा गेले 20,000 गेले 25,000 रुपये असा काही भाग नाही याच्यामध्ये. छान वाटतंय. एक नंबर.